तर पहिलाच प्रश्न मूलध्वनीवर विचारण्यात आला आहे. तर बघूया इथे आपल्याला काय सांगितलं आहे. प्रश्न बघा पहिला आहे. मी ज्या पद्धतीने प्रश्न घेत आहे तुम्ही चॅप्टर लक्षात घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपण कोणत्या चॅप्टरवर जास्त फोकस करायला पाहिजे. कारण मी जे काही प्रश्न घेत आहे ते मागच्या इयर्समध्ये वगैरे रिपीट म्हणजे कोणतीही परीक्षा असू दे ह्या प्रश्नांना खूप रिपिटेशन झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला मी जे काही प्रश्न घेत आहे त्या प्रश्नांचा नक्की फायदा होईल आणि तुम्ही नोट डाऊन करून ठेवत राहा क्वेश्चन्स वगैरे. आन्सरही देण्याचा प्रयत्न करा. आपण पाहत आहोत, समजून एकदा जर घेतलं ना तुम्ही तर नंतर तुम्हाला पाहायची गरज पडणार नाही. तर मराठी व्याकरण हा सब्जेक्ट तुम्हाला 50 मार्कासाठी आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन म्हणजे समजून घ्या हे. आणि जे मराठी व्याकरण आहे आपली मायबोलीच आहे, त्यामुळे आपण जास्त म्हणजे हा सब्जेक्ट कॅच करू शकतो, स्कोअर करू शकतो. ठीक आहे ना. तर चला पहिला प्रश्न पाहूया. इथे काय सांगितलं की आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो. तर पर्याय बघा काय दिलेले आहे. वर्ण, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. तर बघा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण म्हणतो वर्ण. याचा आन्सर राईट आहे वर्ण. ठीक आहे. स्वर, स्वरादी, व्यंजन येणार नाहीये कारण हे वर्णाचे प्रकार झाले. जे वर्ण आहेत ना आपले सगळे अ पासून ञ पर्यंत वगैरे, तर हे सर्व वर्ण झाले. ते वर्णामधले प्रकार, वर्णाचे प्रकार आहेत स्वर, स्वरादी, व्यंजन वगैरे. तर आपल्या तोंडावाटे जे मूलध्वनी निघतं त्याला आपण वर्ण म्हणतो. ठीक आहे. हे तर लक्षातच ठेवा कारण हा प्रश्न खूप रिपीट झालेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. इथे काय सांगितलं पहा. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. विदुषी हा पण खूप वेळा प्रश्न आलेला आहे आणि हा प्रश्न कन्फ्यूज करणारा आहे. आता विदुषीचं लिंग ओळखा म्हणून सांगितलं. हे स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे, नपुंसकलिंग आहे. तर विदुषी हे जे आहे दिलेलं आपल्याला, तर विदुषी ही आपली स्त्रीलिंग आहे. ती विदुषी म्हणतो आपण. तो विदुषी नाही बोलत. तर पुल्लिंग विदुषीचं पुल्लिंग काय आहे. विद्वान. विद्वानचं विदुषी होते. लक्षात ठेवा. हा कधी पण तुम्हाला स्त्रीलिंगचं पुल्लिंग करा किंवा पुल्लिंगचं स्त्रीलिंग करा म्हणून जिथे तुम्हाला सर्वात जास्त कन्फ्युजन होतं तिथंच तुम्हाला जास्त प्रश्न पाडतात. आणि हा खूप वेळास विचारण्यात आलेला आहे. विद्वान, विदुषी इथंच नाही का स्टुडंट्स कन्फ्यूज होतात. त्याच्यामुळे गाड बांधूनच ठेवा. कारण विद्वानचं पुल्लिंग म्हणजे स्त्रीलिंग काय आहे म्हणून तुम्हाला विचारलं तर त्याचं विदुषीच होणार आहे. आणि विदुषीचं पुल्लिंग काय करा म्हणून सांगितलं तर त्याचं होणार गेलं विद्वान. तर ठीक आहे. तर विदुषीचं लिंग कोणतं आहे तर ते स्त्रीलिंग. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा सुद्धा त्याच्यावरच आहे बघा. मीठ भाकरी या शब्दाचे लिंग ओळखा. असे खूप शब्द येतात आपल्याला, 2 येतात. मीठ भाकरी, साखर भात अशा पद्धतीचे, आणि याच्यावरून आपल्याला लिंग ओळखा म्हणून सांगतात. तर इथे सर्वात एक म्हणजे आयडिया एक आहे. इथे एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे की लिंग कधी पण, आता इथे आपण पाहतो मीठ भाकरी. बघा मीठ भाकरी, इथे 2 शब्द येत आहे, एक मीठ आणि एक भाकरी. आता कशावरून लिंग ठरवायचं, कोणत्या शब्दावरून. कधीही जे शेवटचा शब्द असतो भाकरी त्याच्यावरून आपल्याला लिंग ठरवायचं असतं. तर भाकरी म्हणजे काय होते, पुल्लिंग होते, स्त्रीलिंग होते, काय होते. तर आपण नेहमी म्हणतो ती भाकरी, तर त्याच्यावरून आपल्याला लिंग ठरवायचं आहे. तर मीठ भाकरी असा शब्द आला तर त्याचं लिंग कोणतं आहे तर ती भाकरी आपण म्हणत आहोत. तर मीठ भाकरीचं देखील लिंग कोणतं आहे म्हणलं तर त्याचं राईट आन्सर येणार आहे स्त्रीलिंग. कारण केव्हाही असे 2 शब्द जोडून आले ना आपल्याला विचारलं तर त्याच्या शेवटच्या शब्दावरूनच लिंग लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. इथे अनेक वचनावर आहे हा प्रश्न. इथे विचारलं आपल्याला उंदीर या शब्दाचे अनेक वचन सांगा. एक वचन, अनेक वचन या चॅप्टर मधलं आहे. उंदीर या शब्दाचं अनेक वचन सांगा म्हणून विचारलं आपल्याला. तर बघा ऑप्शन काय दिले. ऑप्शन आपल्याला दिले. पहिलं उंदरे, उंदीर, उंदरांना आणि यापैकी नाही. तर आता उंदीर हे काय झालं, उंदीर एक वचन झालं. ठीक आहे. उंदीर हे एक वचन झालं. पुल्लिंग तो उंदीर म्हणतो आपण. तर मराठी व्याकरणामध्ये असा नियम आहे की जे काही आकारांत पुल्लिंग नाम आहेत त्याचेच फक्त अनेक वचन होताना एकारांत होते, आणि उरलेले जे आकारांत जे नसतात नाम त्याचं कधीच अनेक वचन होत नाही. आणि त्याचं एक वचन आणि अनेक वचन हे सारखंच असते. म्हणजे इथं माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की उदाहरणार्थ बघा ससा.
ससा हे काय झालं, आकारांत झाला. आता आकारांत म्हणजे काय, हा जो शेवटचा शब्द आहे याच्यामध्ये स मध्ये काय ऍड झाला, आ झाला, आ स्वर म्हणजे ससा. या स मध्ये आ ऍड झाला तेव्हा सा झाला. हे काय झालं, आकारांत. अशा प्रकारचे जे आकारांत नाम आहेत, पुल्लिंग नाम, त्याचंच फक्त एकारांत मध्ये अनेक वचन होते. एकारांत अनेक वचन होते म्हणजे ससाचं काय होणार गेलं, सस्से. आता इथे दुसरा नियम काय आहे, आकारांत शब्द सोडून, आकारांत पुल्लिंग नाम सोडून जे उरलेले आहेत पुल्लिंग नाम त्यांचं अनेक वचन होत नाही. त्यांचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच असते. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येईल की उंदीर, उंदीर हे आकारांत शब्द आहे का, नाही, कारण इथे आ मिळालाच नाही, इथे अ मिळालेला आहे, ऍड झालेला आहे या व्यंजनामध्ये, म्हणून हा आकारांत नाही, हा अकारांत आहे, आकारांत नाहीये. म्हणून याचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच असणार गेलं. म्हणून याचं आन्सर काय येणार गेलं, उंदीरचं अनेक वचन काय आहे म्हटलं तर उंदीरच असणार गेलं. हा पण प्रश्न भरपूर वेळ विचारण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा हा प्रश्न. चला पुढचा प्रश्न हा विभक्तीवर आलेला आहे. विभक्ती ओळखा म्हणून सांगितलं. विभक्तीवर भरपूर वेळ प्रश्न विचारण्यात येतो. विभक्ती ओळखा, विभक्ती प्रत्यय कोणते असं येते, विभक्तीचे कारकार्थ सांगा, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. ते व्यवस्थित करून ठेवा. तर बघा इथं आपल्याला एक शब्द दिला आहे मुलांशी, जर आणि या मुलांना हे शी हा प्रत्यय लागलेला आहे, तर शी हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे सांगितला आहे. तर याचं बघा पर्याय दिला आहे तृतीया, प्रथमा, संबोधन आणि पंचमी. पंचमी. तर याचा आन्सर आहे तृतीया. तृतीयाचे प्रत्यय ने, शी, नि, ही, शी आहेत. ठीक आहे, तर हा प्रत्यय आहे आपल्या तृतीयेचा. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी दर्शक सर्वनाम असलेली वाक्य कोणती विचारली आपल्याला. आता हा सर्वनामाचा प्रकार झाला आहे, दर्शक सर्वनाम. आधी पर्याय पाहू आपण. तर दर्शक सर्वनाम असलेले वाक्य ओळखायचं आपल्याला. पहिला पर्याय दिला, बॅग माझीच आहे, ही बॅग माझी आहे, माझी बॅग ही आहे आणि ही माझी बॅग आहे. इथं कन्फ्युजन होतं, कारण दर्शक सर्वनाम आणि एक दर्शक सर्वनाम विशेषण येतं बघा, जे सार्वनामिक विशेषण म्हणतो त्याला आपण, दर्शक सार्वनामिक विशेषण असते. तर बघा इथे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. तर दर्शक सर्वनाम कोणते कोणते आहे बघा, हा, ही, हे, ह्या, म्हणजे हे जवळच्या गोष्टी दाखवण्यासाठी, आणि तो, ती, ते, त्या, हे जे आहे सर्वनाम ते दूरच्या गोष्टी दाखवण्यासाठी असतात. हे तो, ती, ते, त्या, हा, ही आहे. दर्शक सर्वनाम म्हणजे एक म्हणजे पॉइंट आउट करत आहे. दर्शक म्हणजे दाखवत आहे, दाखवण्याचं काम करत आहे. तर इथं दाखवण्याचं काम कोणतं वाक्य पहा, सगळे वाक्य कन्फ्युजन करणारे आहे. तर याच्यातलं वाक्य बरोबर कोणतं आहे, ही माझी बॅग आहे. केव्हाही सर्वनाम आलं, ही हे सर्वनाम आहे, तर केव्हाही सर्वनाम आलं तर त्याच्या बाजूला नाम कधीच येत नाही. जेव्हा नाम जर आलं, बघा हे दोन वाक्य, सीचं वाक्य एक बघा, ही बॅग माझी आहे म्हणून सांगितलं, इथं आपल्याला असं कन्फ्युजन होतं की नेमकं दर्शक सर्वनाम कोणतं म्हणावं. कारण हे बघा, ही बॅग माझी आहे बी मध्ये सांगितलं आणि ही माझी बॅग आहे, हे तर पहिला आणि सी तर येणारच नाहीये. कन्फ्यूज बघा, दर्शक सर्वनाम म्हणलं तर सुरुवातीला नाम हे सर्वनाम येणारच गेलं, म्हणून आपण ही आणि ही, बी आणि डी बरोबर म्हणूया आपण. ठीक आहे, ही आलं इथं, ही आलं इथं, ही आलं. आता कन्फ्युजन कुठं येते, इथं बॅग येणार की माझी येणार. तर दर्शक सर्वनाम बोललं तर कधीही जेव्हा सर्वनाम येतं, सर्वनामाच्या बाजूला कधीच नाम येणार नाही. आणि जेव्हा ते इथं नाम जेव्हा येईल दर्शक सर्वनामाच्या बाजूला, हे जे दर्शक सर्वनाम आहे त्याच्या बाजूला जेव्हा नाम येईल इथं, तर तेव्हा त्याला आपण सार्वनामिक विशेषण असं म्हणतो. इथे फक्त पॉइंट आउट, ह्या डी ऑप्शनमध्ये फक्त पॉइंट आउट केलं की ही माझी बॅग आहे, फक्त सांगितलं की त्यांनी ही माझी बॅग आहे. पण या बी ऑप्शनमध्ये काय सांगितलं बघा, ही बॅग माझी आहे. त्या बॅग बद्दल नाही का तो माहिती सांगत आहे की ही बॅग माझी आहे. विशेषण केव्हा म्हणतो आपण, जेव्हा ते नामाबद्दल विशेष माहिती सांगते. आणि बी या वाक्यामध्ये काय तेच होत आहे की
ही बॅग माझी आहे. कारण हे इथं काय होत आहे, सार्वनामिक विशेषण काय आहे, का आहे हे, कारण इथे नामाबद्दल म्हणजे बॅगबद्दल माहिती सांगत आहे की ही बॅग माझी आहे म्हणत आहे. इथं फक्त डी मध्ये ही माझी बॅग आहे एवढंच सांगण्यात आलं आहे, फक्त पॉइंट आऊट केलं. पण या बी मध्ये विशेष माहिती सांगितली, हे लक्षात ठेवा. इथं नेहमी कन्फ्युजन होतं दर्शक सर्वनाम आणि दर्शक सार्वनामिक विशेषण म्हणून. ठीक आहे, तर कधीच सर्वनामाच्या नंतर नाम येत नाही. जेव्हा नाम आलं तेव्हा ते सर्वनाम होत नाही. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न पाहूया. हा माझा वर्गबंधू आहे या वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा, वाक्य आहे हा माझा वर्गबंधू आहे. वर्गबंधू आहे म्हणून सांगितलं इथं. तर पर्याय पहा, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम. सर्वनामाचे प्रकार कोणते आहे पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला पॉइंट आऊट करता येईल नेमका आन्सर कोणता आहे ते. तर सगळ्या चॅप्टरला आपण टच करणार आहोत. जे चॅप्टर आहेत आपल्या मराठी व्याकरणामध्ये, मराठी व्याकरण असू द्या, इंग्लिश असू द्या, मॅथ असू द्या किंवा GK असू द्या, आपण प्रत्येक चॅप्टरवर फोकस करणार आहोत. प्रत्येक चॅप्टरवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील त्या पद्धतीचे प्रश्न आपण घेणार आहोत. मागच्या इयरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न रिपीट आलेले आहेत ते सुद्धा आपण घेणार आहोत. म्हणजे कुठेतरी तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की या पद्धतीचे प्रश्न येतील आणि ते तुम्हाला चॅप्टर चांगल्या पद्धतीने तयारी करता येईल त्या चॅप्टरची. तर ठीक आहे, आपण अशा पद्धतीने आज मराठीचे आपण टेस्ट सिरीज चालू केली आणि उद्या आपण मॅथची टेस्ट सिरीज घेऊया. म्हणजे तुम्हाला तो चॅप्टरही चांगल्या पद्धतीने समजून जाईल. आणि माझ्या समजण्यात आलं आहे की परीक्षा ही ऑक्टोबरमध्ये होणार आहे. तर तुम्हाला चांगले आहे ना, एका महिन्याचा टाईम मिळालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रश्नांचा सराव झाला म्हणजे कसं असते, आपला अभ्यास पूर्ण झाला पण आपण प्रश्नच नाही सोडवलो व्यवस्थित, म्हणजे प्रश्नांचीच प्रॅक्टिस नाही केलो आपण, MCQ सोडवलो नाही, PYQ आपण सोडवले नाही, तर आपल्या अभ्यासाचा तिथे काहीच फायदा होत नाही. कारण ऐन वेळेवर आपण जेव्हा परीक्षेत नुसते प्रश्न सोडवायला जातो तेव्हा आपल्याला चुकतं. आपल्या कितीही तयारी झाली तरी आपल्याला कन्फ्युजन होतं नेमकं वाक्य कोणतं आहे. जसं मी आत्ता बॅगेचं उदाहरण घेतलं होतं दर्शक सर्वनामामध्ये, तिथं कन्फ्युजन होतं. नुसतं वाचन कामाचं नाही, पण त्या वाचनासोबत प्रश्न पण तेवढे सोडवता आले पाहिजे, म्हणजे कोणतं चुकीचं आहे कोणतं बरोबर आहे तुम्हाला समजते. चला, खूप बोलणं झालं, प्रश्न सोडूया आपण. आणि मी एवढं नक्की सांगेल तुम्हाला या व्हिडिओचा माझ्या नक्कीच फायदा होईल. आणि चला बघूया आता. हा माझा वर्गबंधू आहे या वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? आत्ताच मागच्या उदाहरणामध्ये आपण दर्शक सर्वनाम पाहिलं, इथे पण तेच आहे बघा. हा माझा वर्गबंधू आहे, इथं पॉइंट आऊटच करत आहे की हा माझा वर्गबंधू आहे म्हणून सांगितलं. तर हे कोणतं आहे? दर्शक सर्वनाम. हे सर्वनाम बघा, हा, ही, हे, ह्या, हे जे पद्धतीचे हा, ही, हे, या, तो, ती, ते, त्या, या पद्धतीचे सर्वनाम आले की ते कोणतं सर्वनाम होणार गेलं? दर्शक सर्वनाम होणार गेलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघा काय बोललं की कोण काय करणार आहे? कोण काय करणार आहे माझे या वाक्यातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे? इथं भावना विचारलं. आता तुम्ही म्हणाल मॅडम अशा पद्धतीचे प्रश्न येतात का? हा प्रश्न STI मध्ये आलेला विचारलेला आहे. STI मध्ये असे प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचा. आणि बघा, कोणताही प्रश्न मला अति समजते अशामध्ये जाऊ नका. जो अतिमध्ये जातो ना त्याला कधी स्कोर होत नाही. त्याच्यामुळे कसेही प्रश्न विचारले तर तुमचीच उलट त्याच्यामध्ये तयारी होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघा, कोण काय करणार आहे माझे या वाक्यातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे? पर्याय पहा, आश्चर्य, तुच्छता, अगतिकपणा आणि विलक्षणपणा. तर या वाक्यातून आपल्याला काय बोध होत आहे की हा जो बोलत आहे कोण काय करणार आहे माझे, हा जो बोलत आहे त्याच्या बोलण्यातून आपल्याला वाटत आहे की तो पुढच्याला तुच्छ समजत आहे. हा काय करणार आहे माझं, असं हा करणार आहे का माझं काही, असं अशा पद्धतीनं, म्हणजे तो पुढच्याला तुच्छ समजत आहे की हा माझ्यापेक्षा कमी आहे. तर या वाक्यातून आपल्याला बोध हा तुच्छतेचा होतो. तर याचा आन्सर आहे तुच्छता, सेकंड नंबर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखा. मी जवळजवळ बघा एक वर्णावर घेतला प्रश्न, दुसरं विशेषण, सर्वनाम,
असे क्वेश्चन एक 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 ॲड करत आहे. तुम्ही बघा, म्हणजे तो चॅप्टर तुमच्या डोळ्याखालून एकदम रिव्हिजन झाल्यासारखा होऊन जाईल आणि प्रॅक्टिसही होऊन जाईल, कारण जास्त प्रश्न अशा याच्यावरच विचारलेले आहेत. चला तर प्रश्न बघा, आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखा. इथं आपल्याला विशेषण ओळखा म्हणून सांगितलं आहे. तर विशेषण आपण कशाला म्हणतो, तर विशेषण हे नामाबद्दल विशेष माहिती सांगते, त्यालाच आपण विशेषण म्हणतो. तर बघा बरं, इथे नाम, आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत. पर्याय दिले, आम्ही शिपाई, शूर आणि देश. तर इथे आपलं विशेषण येणार गेलं सी नंबर, शूर. तर शूर का आपलं आलं बघा, हे जे नाम आहे शिपाई याच्याबद्दल विशेष माहिती सांगत आहे हा शब्द शूर. आपण शिपाई कसे आहोत, तर शूर शिपाई आहोत, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहे, म्हणून शूर हा शब्द काय झाला, विशेषण झाला. चला पुढचा प्रश्न पाहूया. खालील नामाचा अयोग्य विशेषण ओळखा. अशा पद्धतीचा प्रश्न तलाठी भरतीमध्ये देखील विचारण्यात आला होता. अयोग्य विशेषण ओळखा. आपलं प्रत्येक वेळ काय होतं, आपण घाईघाईमध्ये नाही का प्रश्न वाचण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच आपल्याला उत्तर येत असून सुद्धा आपण चुकीचं उत्तर राईट करतो आणि आपलं आन्सर चुकतं आणि घरी आल्यावर समजतं अरे यार आपण किती चुकीची गोष्ट केलो म्हणून. नेहमी खूप जणांचं असंच होतं. त्याच्यामुळे सुरुवातीला कधीही डोकं शांत ठेवून व्यवस्थित प्रश्न वाचण्याचा प्रयत्न करा. इथं योग्य नाही, इथं अयोग्य विशेषण ओळखा म्हणून आपल्याला सांगितलं आहे. आपल्याला अयोग्य काढायचंय. तर हे भामटा नाम दिलेलं आहे, त्या नामाला काय काय सूट होतं विशेषण बघा. आता पर्याय बघा दिले, पहिलं पुणेरी, दुसरं उंच, तिसरं नकटा, चौथं अवघड. तर आपण ठेवून बघूया. इथे पुणेरी भामटा हे विशेषण होतंच, योग्य विशेषण आहे. पुणेरी भामटा म्हणजे पुण्याचा भामटा, त्या भामटाबद्दल विशेष माहिती सांगत आहे, ते पुण्याचा भामटा आहे म्हणून. दुसरं उंच भामटा, हे देखील विशेष माहिती सांगत आहे भामट्याबद्दल. नकटा भामटा, हे देखील त्याचं गुण सांगत आहे, कसा आहे तो नकटा भामटा आहे. पण अवघड भामटा म्हणतो का आपण, नाही, हे चुकीचे आहे. आपण अवघड भामटा म्हणतच नाही. त्याच काय विशेषच म्हणजे त्या नामाबद्दल, हे जे भामटा आहे त्या नामाबद्दल आपल्याला विशेष असं काही समजतच नाही ना, अवघड भामटा. म्हणजे अयोग्य विशेषण कोणतं आहे, डी नंबरचं. ठीक आहे. प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, योग्य अयोग्य म्हणजे योग्य अयोग्य तुम्ही व्यवस्थित वाचत चला प्रश्न, म्हणजे तुम्हाला आन्सर येऊन जाईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. शक्य क्रियापद असणारे वाक्य ओळखा. आता इथे आपल्याला शक्य क्रियापद कशाला म्हणतात ते माहिती पाहिजे. शक्य क्रियापद त्याला म्हणतात ज्या क्रियापदावरून आपल्याला समजते की जो कर्ता आहे तो क्रिया करण्याची शक्यता आहे, म्हणजे पॉसिबिलिटी आहे की तो क्रिया करणार गेला, म्हणून त्याला शक्य क्रियापद म्हणतात. आणि शक्य क्रियापद ओळखण्याचं खूप सोपी एक टेक्निक आहे. जेव्हा करवते, खाववते, बोलवते, नाचवते अशा पद्धतीचे क्रियापद दिसले की ते शक्य क्रियापद म्हणून कधीही राईट करायचं. तर ऑप्शन बघा इथं काय दिलं. पहिलं, मी आता जातो, मी गावाला जात आहे, मी अभ्यास करत नाही. आणि डीचं ऑप्शन दिले, मला तिखट खाववते. इथं काय होते बघा, आन्सर याचं राईट आहे डी. तर इथे जो करता आहे मला, इथे आपल्याला समजत आहे की मला हे काहीतरी क्रिया करण्याची शक्यता आहे. समजलं, या क्रियापदावरून आपल्याला समजत आहे की हा जो कर्ता दिलेला आहे मला, तो क्रिया करण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे खाववते, करवते, नाचवते, बोलवते अशा पद्धतीचे क्रियापद आले की ते शक्य क्रियापद आहे. पण लक्षात ठेवा की कधीही हा जो कर्ता आहे तो क्रिया करण्याची शक्यता, पॉसिबिलिटी आपल्याला दाखवते क्रियापदावरून, तेव्हा त्याला शक्य क्रियापद म्हणायचं. चला पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी रीती वर्तमान काळ वाक्य कोणते विचारलं आपल्याला. ऑप्शन सगळे रेडच झाले याचे. चला जाऊ द्या, काय होत नाही, तुम्हाला दिसत आहे ना व्यवस्थित, काय टेन्शन आहे मग. चला इथं काय सांगितलं, खालीलपैकी रीती वर्तमान काळ वाक्य ओळखा. आता रीती वर्तमान काळ म्हणजे काय, रीती वर्तमान काळ असते, रीती भूतकाळ असते आणि रीती भविष्यकाळही असते. पण त्याला म्हणजे लक्षात ठेवायचे टेक्निक आहे बघा एक. आता इथे काय सांगितले, पर्याय आधी आपण पाहूया, नंतर ते तुम्हाला सांगेल. इथं पर्याय सांगितला की पहिला, राम पुस्तक वाचतो, दुसरा, राम पुस्तक वाचत असते, राम पुस्तक वाचत जाईल, आणि चौथा पर्याय यापैकी नाही. इथे आपल्याला सांगितलं रीती वर्तमान काळ ओळखा. तर इथे रीती वर्तमान काळ आपल्याला ओळखायचा आहे.
तर वर्तमान काळ म्हणलं इथं. पण जेव्हा वर्तमान काळ असतो तेव्हा रीती वर्तमान, आणि बघा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ जेव्हा असतं तेव्हा रीतीचं कसं असतं बघा. रीतिकाळ कसा ओळखायचा? वर्तमान काळ जेव्हा म्हणलं तेव्हा असतो लागतं. ठीक आहे, सहाय्यकारी क्रियापद असतं लागतं, हे जे असतो. ठीक आहे, सहाय्यकारी क्रियापद झाले. आणि भूतकाळ मध्ये असे लागतं आणि भविष्यामध्ये जाईल, जाईन अशा पद्धतीचं लागतं. त्याच्यावरून ओळखून जायचं हे रीती वर्तमान काळ आहे की रीती भूतकाळ आहे की रीती भविष्यकाळ आहे. जेव्हा वर्तमान काळ विचारला जातो तेव्हा असतो लागतं, आणि भूतकाळ विचारतात तेव्हा असे लागतं, आणि भविष्यकाळ विचारतात तेव्हा जाईल किंवा जाईन प्रत्यय म्हणजे आपल्या सहाय्यकारी क्रियापद लागतं. ठीक आहे, तर इथे वर्तमान काळ विचारला आपल्याला, रीती वर्तमान काळ म्हणजे काय लागणार गेलं शेवटी? असतो. तर कुठं वाक्यामध्ये बघा असतो लागलेला आहे? ए मध्ये. म्हणजे आपलं पहिलं वाक्य बरोबर आहे. राम पुस्तक वाचत असतो म्हणजे हे झालं आपला रीती वर्तमान काळ. राम पुस्तक वाचत असे, हे काय झालं? असे म्हणलं तर रीती भूतकाळ. आणि राम पुस्तक वाचत जाईल, जाईल म्हणजे काय झालं? रीती भविष्यकाळ. ठीक आहे, इथे रीती वर्तमान काळ तुम्हाला समजलं असेल. चला पुढचा प्रश्न पाहूया. हा क्रियाविशेषणावरचा प्रश्न आहे आणि इथे सांगितलं, चला वाक्य वाचूया आपण. सदा सर्वदा योग तुझा घडावा. कालवाचक क्रियाविशेषण ओळखा. आता क्रियाविशेषण आपण कशाला म्हणतो? क्रियाविशेषण हे काय असतं? जे क्रियापद असतं त्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं. जसं नामाबद्दल विशेष माहिती विशेषण सांगतं, तसं क्रियापदाबद्दल विशेष माहिती क्रियाविशेषण सांगतं. तर कालवाचक क्रियाविशेषण कसं ओळखायचं? जेव्हा आपण क्रियापदाला कधी हा क्वेश्चन केला तर आपल्याला कालवाचक क्रियाविशेषण सापडून जातं. तर सदा सर्वदा योग तुझा घडावा. ऑप्शन काय दिले? योग तुझा सदा सर्वदा घडावा. तर याच्यामध्ये बघा आपलं क्रियापद कोणतं आहे? घडावा. आता या घडावाला आपण कधी हा प्रश्न विचारू आपण या घडावाला. तर बघा म्हणजे योग तुझा कधी घडावा. योग तुझा कधी घडावा? तर सदा सर्वदा घडावा. आपल्याला ॲन्सर याचं मिळून जात आहे. तर याचा ॲन्सर काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे? सदा सर्वदा. समजा आपण हे सदा सर्वदा स्किप केलं. आता ॲन्सर करूया. योग तुझा कधी घडावा. प्रश्न केला आपण योग तुझा कधी घडावा, तर योग तुझा सदा सर्वदा घडावा. याच्यावरून आपल्याला ॲन्सर काढता येईल की याचा ॲन्सर आहे कालवाचक क्रियाविशेषण ओळखा म्हणून सांगितलं. त्याचा ॲन्सर आहे सदा सर्वदा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न विचारलेला आपल्याला अधोरेखित क्रियाविशेषणाचा उपप्रकार ओळखा म्हणून सांगितलं. इथे देखील क्रियाविशेषण दिलेलं आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तर बघा पर्याय दिले: रीतिवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषण आणि परिणामदर्शक क्रियाविशेषण. तर याचं उत्तर आपल्याला देता येईल. याचं उत्तर आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. आता स्थलवाचक क्रियाविशेषण कसं ओळखायचं? इथे जेव्हा आपण क्रियापदाला कुठे हा प्रश्न करतो तेव्हा आपल्याला स्थलवाचक क्रियाविशेषण मिळून जातं. बघा, कुठे जातो? तेथे जातो. कुठे जातो? जेथे जातो. जेथे तेथे जातो. कुठे जातो म्हटलं तर आपल्याला यांचा आन्सर मिळून जात आहे. जेथे तेथे जातो. कुठे जातो म्हटलं तर जेथे जातो तेथे हा आन्सर मिळत आहे. म्हणजे हे काय झालं आपलं? कोणतं क्रियाविशेषण झालं? स्थलवाचक क्रियाविशेषण. केव्हा हे स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणलं तर क्रियापदाला कुठे हा प्रश्न करायचा, आणि कालवाचक म्हणलं तर क्रियापदाला कधी हा प्रश्न करायचा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. इथे बघा काय विचारलं? अव्यय विचारला आपल्याला. अव्ययाचा प्रकार ओळखा म्हणून सांगितलं. तर इथं अंडरलाईन प्रित्यर्थ इथं दिलेला आहे. इथं अंडरलाईन आहे. लग्न प्रित्यर्थ त्याने मित्रांना मेजवानी दिली. अव्ययाचा प्रकार ओळखा. जे प्रित्यर्थच्या जिथे अंडरलाईन केलेला आहे तो अव्ययाचा प्रकार कोणता आहे विचारला आपल्याला. तर पर्याय पहा. पहिला आहे क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, आणि चौथा इथं डीचा आहे उभयान्वयी अव्यय. तर याच्यामधलं बघा इथं डीचा नंबर उभयान्वयी अव्यय दिलेला आहे. तर कोणतं येईल बघा? हे प्रित्यर्थ हे कोणतं येईल अव्यय? तर प्रित्यर्थ हे अव्यय शब्दयोगी अव्यय येतात. काय येत आहे शब्दयोगी अव्यय? शब्दयोगी याचाच अर्थ
फोड जर आपण केलो तर शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येणारं, शब्दाला जोडून येणारं, यालाच आपण शब्दयोगी म्हणतो. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारा अविकारी शब्द. अविकारी शब्द याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. केव्हाही कोणत्याही वाक्यामध्ये एखाद्या कोणत्याही शब्दाला जर एखादा आपल्याला अविकारी शब्द जोडून आलेला दिसला, हमखास ते आपलं शब्दयोगी अव्ययच होणार गेलं. तर हा प्रकार कोणता झाला अव्ययाचा? शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. संकेतार्थ. बघा काय सांगितलं, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संकेतार्थ आहे? आपण ऑप्शन वाचूया. पहिला आहे मला निरोप मिळेल, दुसरा आहे निरोप आला म्हणून मी गेलो, निरोप आला तर मी जाईन, आणि चौथा आहे यापैकी नाही. तर आपल्याला सुरुवातीला संकेतार्थ म्हणजे काय हे माहिती पाहिजे. संकेतार्थ म्हणजे जेव्हा, जिथे, जर, तर, जेव्हा, तेव्हा अशा पद्धतीचं असतं ना, तेव्हा त्याला संकेतार्थ म्हणतात. इथे काय असते की पहिल्या वाक्यामध्ये अट दाखवलेली असते आणि ती अट पूर्ण झाली तरच दुसरं वाक्य पूर्ण होतं, म्हणजे दुसरी परिस्थिती पूर्ण होते असं दाखवतात. इथे मग बघा कुठे दाखवलं तसं, जर तरची परिस्थिती कुठे निर्माण झाली, तर जर तरची परिस्थिती सी नंबरमध्ये निर्माण झाली. तर संकेतार्थ वाक्य कोणतं आहे? तर सी नंबरचं. बघा जर, इथे जरचा लोप झाले आहे, तर लोप कधी कधी काय असतं, जर इनविजिबल असतं, विजिबल दाखवत नाही, त्यांनी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं ते की इथं जर आहे म्हणून. तर जर निरोप आला म्हणजे इथं पहिली अट काय आहे? जर निरोप आला, ही अट जर पूर्ण झाली, संकेतार्थामध्ये लक्षात ठेवायचं, कधीही पहिल्या वाक्यामध्ये अट दिलेली असते, ती जर अट पूर्ण झाली तरच पुढची क्रिया घडते. बघा इथं काय झालं, जर निरोप आला, ही जर अट पूर्ण झाली तर मी जाईन, म्हणजे पुढची क्रिया केव्हा पूर्ण होईल? जेव्हा ही अट पूर्ण होईल. याला संकेतार्थ म्हणतात, जर, तर, जेव्हा, तेव्हा अशा पद्धतीचं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडत असेल, कारण मराठीचे आत्तापर्यंत वारंवार विचारले जाणारे प्रश्नच मी घेत आहे आणि ही टेस्ट सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. उद्या आपण मॅथवरची टेस्ट सिरीज चालू करू. दररोज म्हणजे चारही जे तुम्हाला सब्जेक्ट दिलेले आहेत सिलेबसमध्ये, त्या चारही सब्जेक्टवर आपण पॅरलल वाईज आपण एका टेस्ट घेणार आहोत, दररोज वेगवेगळे. ठीक आहे, तर तुम्ही त्याचा सराव करा, तुमच्या डोळ्याखालून जाऊ द्या ते प्रश्न, म्हणजे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल, तुमचा स्कोर वाढेल नक्कीच. तर 1 महिना बाकी आहे, तुम्हाला चांगला म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला तयारी करण्यासाठी. नुसतं वाचून फायदा नाही आहे, होईल तेवढा आता MCQ PYQ सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, म्हणजे अभ्यास आपला किती झाला समजतं, नुसता अभ्यास होऊन जमत नाही. आपल्याला प्रश्न बरोबर उत्तर म्हणजे प्रश्न बरोबर समजत आहे का, उत्तर बरोबर आपण सोडवत आहोत का, आपली चुकी तर होत नाही आहे ना समजण्यामध्ये, आपण बरोबरच उत्तर बरोबर टिक करत आहोत का, हे सगळं आपल्याला म्हणजे ॲनालिसिस होऊन जातं. म्हणजे जेवढे आपण प्रश्न सोडवत जाऊ ना, आपल्याला सराव होतो, वाचण्याची स्पीड वाढते, आपण लवकर नाही का क्वेश्चन आन्सर सोडवण्याची स्पीड वाढते, आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे हे फायदे असतात आपण जर जास्त प्रश्न वगैरे अटेंड करत राहिलो, सोडवत राहिलो तर. ठीक आहे, चला प्रश्न पाहूया. इथे काय सांगितलं, मदत करशील तर आभारी राहीन, या वाक्यातील काळ ओळखा. तर आपल्याला पाहता क्षणी समजत आहे की ही गोष्ट ना वर्तमान काळात घडली नाही, भूतकाळामध्ये घडली. तर कुठे घडली बाही? तर भविष्य काळात घडलेली आहे. तर याचा आन्सर आपल्याला काय म्हणता येईल बघा. तर याचा आन्सर हे काय झालं रे बापरे, नो एडिट, आपल्याला एडिट वगैरे काही करायचं नाही. चला बघायचं, आन्सर द्यायचं आपल्याला. मदत करशील तर आभारी राहीन, इथे मदत केली का? नाही केली, अजून करायची आहे. मदत झाली का? नाही झाली, अजून करायची आहे. म्हणजे सगळं अजून घडायचंच आहे तरी तो सांगते. म्हणजे तू मदत केली तर मी तुझा आभारी राहीन, मदत नाही केली तर मी तुझा कशाला आभारी राहू, अशा पद्धतीचं येते. म्हणजे हे सगळं बाता झाल्या, हवेतल्या गोष्टी झाल्या. तू करशील तर मी हे करेन, तू करशील तर मी हे करेन. ठीक आहे, आणि हे सगळ्या गोष्टी कशा आपण भविष्य काळातच बोलतो. तर हे झालं आपलं भविष्य काळ, याचा आन्सर आहे भविष्य काळ. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया.
केवल प्रयोगी वाक्य म्हणजे केवल प्रयोगी वाक्य आपल्याला ओळखायला सांगितलं. इथं केवल प्रयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आलेला आहे. ठीक आहे. चला वाक्य वाचूया आपण. वा वा, छान निबंध लिहिला आहेस तू. या वाक्यात केवल प्रयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आलेला आहे. सगळ्यात सोपं आहे बघा. केवल प्रयोगी अव्यय ओळखणं खूपच सोपं आहे. केव्हाही आपल्याला उद्गारार्थी हे बघा चिन्ह समजतं. जिथं उद्गारार्थी चिन्ह आलं उद्गारवाचक ते केवल प्रयोगी अव्यय आहे म्हणून समजून जायचं. तर बघा हा वाक्य वाचा बरं कसं वाटत आहे. वा वा, छान निबंध लिहिला असतो. म्हणजे प्रकार बघा कोणता प्रकार आहे केवल प्रयोगी अव्ययाचा. आपण कोणत्या भावने थ्रू बोलत आहोत पुढच्याला ते आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यावरूनच आपल्याला प्रकारही समजून जातात. डिटेल वाचायची पण गरज नाही पडत. तर प्रकार पहा कोणते सांगितले. एक प्रशंसादर्शक, दुसरं विरोधदर्शक, तिसरं मौनदर्शक आणि चौथं संमतीदर्शक. तर इथं काय होत आहे त्याची प्रशंसा करत आहे. वा तू किती छान निबंध लिहिलास म्हणलं. म्हणजे इथं काय होत आहे त्या म्हणजे जो कोणी लिहिले निबंध त्याची प्रशंसा केली जात आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार गेलं, प्रशंसादर्शक. तुम्हाला फक्त वाक्यामध्ये कोणती भावना लपली आहे ते जर समजलं तर त्याच्यानुसार तुम्हाला प्रकार इझिली सांगता येते. चला पुढचा प्रश्न पाहूया. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणून सांगितलं. उन्नती. चला पर्याय पाहूया. पहिला आहे अवनीती, दुसरा आहे विकृती, तिसरा आहे प्रगती आणि चौथा आहे अवनती. तर यातला आन्सर तर विकृती येणार नाहीये आणि दुसरं कोणतं आहे प्रगती पण एक येणार नाहीये. आता कन्फ्युजन तुम्हाला कुठं होणार गेलं बघा. जे जास्त तयारी करतात ना आणि क्वेश्चन नाही सोडवत, डायरेक्ट एक्झामच्या टाइमला मी क्वेश्चन सोडवतो बोलतात ना, त्यांना हा प्रॉब्लेम होतो. बघा इथं कन्फ्युजन कसं होतं ते. इथं 2 शब्द दिलेले आहेत, अवनीती आणि उन्नतीचं अवनती. आता कन्फ्यूज होते की नाही मी वाचलं, खूप वेळ वाचलं, पण असे प्रश्न आपण सोडवतो तेव्हा आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे फिरवून विचारलं जातं ते समजतं. कन्फ्युजन होण्यासाठी असेच आपल्याला प्रश्न पाडतात जिथं आपल्याला कन्फ्युजन होतं, असेच पर्याय देतात आपल्याला. त्याच्यामुळे प्रश्नांचा सराव करत राहिल्यानं आपल्याला समजून जातं. तर उन्नतीचा विरुद्धार्थी शब्द काय येणार गेला, अवनती. अवनीती नाही येणार आहे, इथे येणार आहे अवनती. ठीक आहे. उन्नती म्हणजे प्रगती, अवनती म्हणजे अप्रगती. प्रगती होत नाही म्हणजे अशा पद्धतीचं. चला असं लक्षात ठेवत जा. पुढचं असे पण भरपूर विचारले. टोपण नाव म्हणून हा प्रश्न आहे. टोपण नाव खूप विचारतात असे प्रश्न. तर साने गुरुजीचे संपूर्ण नाव काय आहे म्हणून सांगितलं. तर पर्याय पहा. पांडुरंग सदाशिव साने, सदाशिव पांडुरंग साने, लक्ष्मण सदाशिव साने, गुरुजी सदाशिव साने. आपण कसं करतो पाठ करताना, पांडुरंग सदाशिव साने, पांडुरंग सदाशिव साने, पांडुरंग सदाशिव साने. आता पर्याय वाचत आहो, अरे बापरे पांडुरंग कुठे, आधी सुरुवातीला होता की मध्ये होता की शेवटी होता, असं कन्फ्युजन होतं आपल्याला परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे प्रश्न सोडवत राहा, प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करा. तुमचे PYQची जरी तुम्हाला ऑनलाईन भेटत नसेल ना, PYQ टेस्ट सिरीज जे काही तुम्हाला भेटत असेल ऑनलाईन, महानगरपालिकेचे जे काही कोणी चालू केलं असेल ते अटेंड करत राहा, सोडवत राहा. ॲटलिस्ट अर्धा घंटा जरी तुम्ही दिला तरी तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होऊन जाईल. तर बघा साने गुरुजीचं संपूर्ण नाव काय आहे, पांडुरंग सदाशिव साने. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. अच्छा, प्रश्न संपलेले आहे. आज आपण मराठी व्याकरणावर फक्त 20 प्रश्न घेतलेले आहोत. तर उद्या बघा आपण गणित मॅथ घेणार आहोत. मॅथवर प्रश्न घेणार आहोत. प्रश्नांचा सराव करून घेऊ. म्हणजे मागच्या वर्षी जे काही ज्या पद्धतीचे प्रश्न विविध परीक्षेमध्ये विचारण्यात आले, जसे तलाठी, पोलीस भरती राहो, नाही तर कंबाईन वगैरे राहो, कोणतीही परीक्षा राहो, तर त्याच्यामध्ये जशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले, ही तुमची ही परीक्षा तुमची लिपिकची परीक्षा, क्लर्कची परीक्षा, अप्पर लिपिक वगैरे जे असते ना, म्हणजे ज्या पद्धतीचे प्रश्न आतापर्यंत रिपीट जास्त करून विचारण्यात आले ते घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. म्हणजे तुम्हाला सराव होऊन जाईल चांगल्या पद्धतीने. आणि हे टेस्ट सिरीज मी चालू केले. आता उद्या आपण मॅथचे टेस्ट सिरीज चालू करू. आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. उद्याचा व्हिडिओही अटेंड करा. जस्ट तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला आहे ते पडताळणी म्हणून करा. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि तर मी काय केलं आहे बघा,
डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी दिलेली आहे. आणि उद्या आपण मॅथचा व्हिडिओ घेऊया. तर ठीक आहे. पुणे महानगरपालिका 2022 ऑक्टोबरमध्ये तुमची एक्झाम होणार आहे म्हणून समजलं. तर 1 महिना तुम्हाला बाकी आहे छान पद्धतीने तयारी करण्यासाठी. तर चांगल्या पद्धतीने तयारी करा. होईल तेवढं टेस्ट सिरीज सोडवा. क्वेश्चन अटेंड करत जा, म्हणजे तुम्हाला कुठे कन्फ्युजन होणार नाही ऐन टाईमवर परीक्षेमध्ये. तर तुमचा स्कोर वाढण्यासाठी पण तुम्हाला मदत होईल. अच्छा ठीक आहे. तर आपण इथेच थांबू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.